Hello students, 12th Commerce, Organization of Commerce and Management, OCM. Last lecture we have started chapter number first, Principles of Management. मॅनेजमेंटचे नियोजनाचे तत्वे हे आपण सुरू केलं होतं. त्यामध्ये टुडे वी हॅव स्टार्ट हेनरी फियॉल्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट. हेनरी फियॉल यांच्या मते मॅनेजमेंटची वृत्ती म्हणजेच व्यवस्थापनाची काय आहे, त्यांनी त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट. हेनरी फियॉल यांनी मॅनेजमेंटचे म्हणजेच व्यवस्थापनाची प्रशासकीय सिद्धांत ज्याला म्हणलं जातं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट यावरती. आता हेनरी फियॉल्स 1984 to 1925, 1841 ते 1825. Henry Fayol was a French mining engineer who turned a leading industrialist and a successful manager. हेनरी फियॉल हा कोण होता? एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता आणि तो काय होता? एक इंडस्ट्रियलिस्ट अँड अ सक्सेसफुल मॅनेजर, जो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक होता, तो मॅनेजरसुद्धा होता. He started his career as a mining engineer in a French mining company and rose to the position of chief managing director. त्यांनी म्हणजेच हेनरी फियॉल हा एक फ्रेंच कंपनीत काय होता? इंजिनियर होता, म्हणजेच अभियंता म्हणून कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणी तो काय करण्यात आलेला? मायनिंग कंपनी, पोझिशन टू चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. तो एका इंजिनियरपासून पूर्णपणे कोणत्या पोझिशनपर्यंत त्यांनी काम केलं? स्टार्टिंग इंजिनियरपासून सुरुवात केली आणि त्याच कंपनीमध्ये तो एक मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणजे चीफ मॅनेजर डायरेक्टरपर्यंत त्या हेनरी फियॉल यांनी वेगवेगळे असे पोझिशन्स प्राप्त करून शेवटची पोझिशन हा चीफ मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत त्यांनी पूर्णपणे काम केले या पोझिशन्सवरती. कोण या संदर्भातील? हेनरी फियॉल यांनी व्यवस्थापनाचीच म्हणजेच मॅनेजमेंटची थेअरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी ऑफ मॅनेजमेंट हा त्यांनी एक प्रकारचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो हेनरी फियॉल हा एक मायनिंग इंजिनियर होता, म्हणजेच फ्रेंच खनिज इंजिनियर होता, जो की एक इंडस्ट्रियलिस्टसुद्धा होता आणि सक्सेसफुल मॅनेजरसुद्धा होता. आणि त्याचबरोबर तो एका कंपनीत म्हणजेच कोणत्या? फ्रेंच मायनिंग कंपनी, म्हणजेच मायनिंग म्हणजे खाणाची, ज्या ठिकाणी कोळसा मायनिंग, या ठिकाणी कोल, या अशा वेगवेगळ्या खनिज संपत्तीसाठी ज्या मायनिंग असतात म्हणजेच खाण असतात, त्या ठिकाणी तो फ्रेंच मायनिंग कंपनीमध्ये तो एक काय होता? इंजिनियर होता. परंतु त्या इंजिनियरपासून त्यांनी सुरुवात केली आणि शेवटची पोझिशन त्या ठिकाणी चीफ मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पोझिशन्स त्या कंपनीमध्ये त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर आफ्टर conducting many experiment and observation in organization, Fayol proposed 14 principles of management which are explained in his famous book General and Industrial Administration. आफ्टर कंडक्टिंग मेनी एक्सपेरिमेंट अँड ऑब्झर्वेशन इन ऑर्गनायझेशन, म्हणजेच व्यवसायात संघटनेमध्ये त्यांनी काय करण्यात आले? वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन केलं या फेयॉल यांनी. त्यांनी एकूण काय करण्यात आले? टोटल 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. हे 14 प्रिन्सिपल्स म्हणजेच 14
तत्वे ज्याला आपण म्हणलेलं आहे, हे एकूण 14 प्रिन्सिपल्स काय करण्यात आले, विकसित म्हणजे डेव्हलप करण्यात आली. आणि हे 14 प्रिन्सिपल्स त्यांनी त्यांच्या फेमस बुकमध्ये, जे बुकचं नाव आहे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन, या बुकमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्ट केली आहेत. या हेनरी फ्युएल यांनी 14 प्रिन्सिपल्स 14 तत्वांचं काय करण्यात आलं, एक्सपेरिमेंट आणि ऑब्झर्वेशन इन ऑर्गनायझेशनमध्ये करण्यात आलं. हे 14 प्रिन्सिपल्स म्हणजे 14 तत्वे हे त्यांनी त्यांच्या फेमस बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन्स या बुकमध्ये त्याला एक्सप्लेन करण्यात आलं. त्यानंतर ड्यू टू हिज कॉन्ट्रीब्युशन इन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजरियल्स थ्रू ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. हेनरी फ्युएल यांना काय म्हणण्यात आलं, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक, म्हणजेच काय म्हणण्यात येतं, हेनरी फ्युएल यांना फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. आपल्याला MCQमध्ये विचारण्यात येतो, हेनरी फ्युएल कोण आहे, हेनरी फ्युएल फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे सुद्धा म्हणण्यात येतं. हेनरी फ्युएल इज कॉल्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. हेनरी फ्युएल हे एक आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे सुद्धा म्हणण्यात येतं. फ्युएल सजेस्टेड 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. फ्युएल यांनी काय करण्यात आले, 14 प्रिन्सिपल्स व्यवस्थापनाचे म्हणजेच मॅनेजमेंटचे निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडतात प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला. दीज स्टेटमेंट्स सर्व ॲज गाईडलाईन फॉर डिसिजन मेकिंग अँड मॅनेजमेंट ॲक्शन्स. या 14 प्रिन्सिपल्सवरनं म्हणजेच फ्युएल यांनी जे कोणतेही 14 प्रिन्सिपल्स डेव्हलप करण्यात आलेले आहेत, ते प्रत्येक ऑर्गनायझेशनला त्या प्रिन्सिपलचा उपयोग होता. आणि ते 14 प्रिन्सिपल्स आर समराइज्ड ॲज फॉलोज. खालीलप्रमाणे एकूण 14 प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर एकूण हेनरी फ्युएल संदर्भातील आपण इन्फॉर्मेशन घेतली. त्यानंतर आहे एकूण हेनरी फ्युएल्स यांना फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असं म्हणण्यात येतं, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असं म्हणण्यात येतं. या 14 प्रिन्सिपल्स आर समराइज्ड ॲज फॉलोज. एकूण हेनरी फ्युएल यांच्यानी 14 प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन्स देण्यासाठी देण्यात आलेले आहेत. त्यामधील फर्स्ट नंबरचा प्रिन्सिपल्स ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. प्रिन्सिपल्स ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क याचा अर्थ कामाच्या विभागणीचे प्रिन्सिपल्स, कामाच्या विभागणीचे तत्व, कामाची विभागणी करणे. हे आपण एक्झाम्पल पाहिलं होतं त्या संदर्भात मागच्या लास्ट लेक्चरमध्ये. क्रिकेटमध्ये जर कामाचं डिव्हिजन याचाच अर्थ काय होईल, डिव्हिजन ऑफ वर्कनुसार प्रत्येकजण बॅट्समन करतो, बॉलिंग करतो, याच्यानुसार कामाचं डिवायडेशन केलं तर योग्य प्रमाणात वर्किंग होते, म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. सेकंड नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. कोणतं प्रिन्सिपल्स आहे, ॲथॉरिटी, म्हणजेच काय करण्यात येईल, त्या अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, अधिकार आणि जबाबदारीचं तत्व. आणि थर्ड नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. डिसिप्लिन मीन शिस्तीचं तत्व, ज्याला असं आपण म्हणलं जातो. शाळेमध्ये आपण पाहतो डिसिप्लिन मेंटेन करा, याचाच अर्थ शिस्त बाळगा शरीरामध्ये. त्यानंतर 4 नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांडतेनुसार, आदेशानुसार एकवाक्यतेचं तत्व, आदेशानुसार युनिटी ऑफ कमांड. त्यानंतर 5th नंबर आहे काय आहे, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन निर्देशन, दिशा दर्शविणे ज्याला आपण म्हणलं जातं. त्यामध्ये दिशा दर्शवून वर्क करून निर्देशनाअंतर्गत एकवाक्यतेचे तत्वे ज्याला म्हणण्यात येतात. 6 नंबरचं आहे प्रिन्सिपल्स ऑफ सबऑर्डिनेट ऑफ
individual interest to organizational interest. Principle of subordination of individual interest टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. काय आहे असं तत्व, जे तत्व सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, वैयक्तिक हिताला त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट म्हणजेच एका पर्सनचं, सिंगल व्यक्तीचं हिताला प्राधान्य न देता ऑर्गनायझेशनल इंटरेस्टला महत्त्व देणं. एका नॉट अ सिंगल पर्सनला त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट न दाखवता, म्हणजेच सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला सेकंडरी, म्हणजे या ठिकाणी कशा संदर्भातील प्रिन्सिपल्स वर्क करणं, ऑर्गनायझेशनल इंटरेस्टवरती डिपेंडेड असणं, नॉट अ सिंगल इंटरेस्टवरती, एखाद्या सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सनकडे न देणे, स्थान देणे. त्यानंतर 7 नंबर प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन करणे, सेंट्रलाइज्ड फोकस ठेवून, म्हणजेच केंद्रीकरण असं ज्याला म्हणण्यात येतं, त्याला फोकस करून वर्क करणे. आता 8 नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ रिम्युनरेशन. पैशाचा मोबदला, मोबदल्याशिवाय तर वर्क करताच येणार नाही, परंतु मोबदल्याचा त्यासाठी सुद्धा प्रिन्सिपल्स क्रिएट करण्यात आला आहे, रिम्युनरेशन. त्यानंतर आहे 9 नंबर प्रिन्सिपल ऑफ रिम्युनरेशन, म्हणजे ज्याचा अर्थ पैशाचा मोबदला. त्यानंतर 9 नंबर प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन, याचाच अर्थ एक प्रकारची अधिकार साखळीचं तत्त्व ज्याला म्हणण्यात येतं. त्यानंतर 10 नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर टेकन, म्हणजे ज्याचाच अर्थ जी कोणतीही सुव्यवस्था आहे त्या संदर्भातील तत्त्व ज्याला म्हणण्यात आले. 11 नंबर प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी, समान न्यायाचं अधिकार देण्यासंदर्भातील तत्त्व. 12 नंबर प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर, जो कोणताही स्टेबिलिटी ऑफ त्या संदर्भातील काय करण्यात येईल, प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी, स्थैर्य देण्यासंदर्भातील ज्या काही कार्यकाळ आहे त्यावरतीनुसार त्यांना स्थैर्य देण्याचं काम करणे. त्यानंतर 13 नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह, पुढाकार घेण्याचे तत्त्व. 14 नंबर प्रिन्सिपल ऑफ टीम वर्क, एकत्रित येऊन संघभावनेने किंवा एकत्र येऊन एकी हे आपण बळ असं जसं मराठीत म्हणतो त्याच पद्धतीनं टीम वर्करित्या वर्किंग करणे. असे एकूण फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट हेनरी फ्युएल यांनी 14 प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. या संदर्भातील 1 by 1 प्रिन्सिपल्स आपण घेणार आहोत. हेनरी फ्युएल यांच्या फेमस बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या बुक्समध्ये त्यांनी 14 जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या फेमस बुकमध्ये त्यांनी 14 प्रिन्सिपल्स एक्सप्लेन करण्यात आले. या 14 प्रिन्सिपल्सवरनंच हेनरी फ्युएल यांना फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असं म्हणण्यात येतं, त्यालाच आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असं म्हणण्यात येतं. हे 14 प्रिन्सिपल्स पाहिलेले. त्यानंतर आता आपण 1 by 1 एक्सप्लेनेशन घेणार आहोत त्या 14 प्रिन्सिपल्स संदर्भातील. फर्स्ट नंबरचा प्रिन्सिपल्स ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, कामाच्या विभागणीचे तत्त्व ज्याला म्हणण्यात येतं. कामाची विभागणी, डिव्हिजन ऑफ वर्क, प्रत्येकाला वेगवेगळं काम देणे आणि त्याद्वारे त्यांच्याकडून वर्किंग करून घेणं. आपल्या घरात सुद्धा आपल्याला जर फंक्शन असेल तर प्रत्येक वर्क काय एक सिंगल पर्सन करतो का? नाही. त्यानुसार आपण ज्याच्यात त्या वर्किंग आहे त्या पद्धतीने आपण काय करतो, डिव्हिजन ऑफ वर्क करतो. प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम सोपवतो आणि मग त्यानंतर आपण तो योग्य प्रमाणात वर्किंग करतो. तेच सेम थिंग्स अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द वर्क इज डिवायडेड इंटू डिफरंट काइंड्स सच ॲज टेक्निकल, फायनान्शियल,
कमर्शियल, सेक्युरिटी ऑपरेशन्स, अकाउंटिंग अँड मॅनेजरियल. म्हणजेच या प्रिन्सिपल्सनुसार कामाचे काय काय करण्यात आलेले आहे, डिफरंट एक छोटे छोटे वर्क विभाग करावेत आणि जसे जसे सच काइंड ॲज सच टेक्निकल तांत्रिक असेल, फायनान्शियल आर्थिक असेल, कमर्शियल व्यावसायिक असेल, सेक्युरिटीज ऑपरेशन्स असतील म्हणजे सुरक्षा व्यवस्था असेल, अकाउंटिंग अँड मॅनेजरियल असेल लेखा म्हणजे ज्याला आपण म्हणतो, इत्यादी कामाची विभागणी करून त्या कर्मचाऱ्यांकडनं काय करून घेणे, योग्य प्रमाणात त्यांच्याकडून कामं करून घेणे. आपण पाहतो प्रत्येक डिफरंट वेगवेगळं आहे. आता सपोज आपले कॉलेज शाळेमध्ये सुद्धा आपण पाहतो, शाळामध्ये सुद्धा काय असतं, टीचिंग वेगळा असतो स्टाफ, क्लारिकल वेगळा असतो, ऑफिशियल वर्क करण्यासाठीचा वेगळा असतो. सेम त्याच पद्धतीनं कंपनीज किंवा अदर ऑर्गनायझेशनमध्ये काय काय वेगवेगळं असतं, टेक्निकल भाग वेगळा असतो, फायनान्शियल असतो, कमर्शियल, या सगळ्यांकडनं डिव्हिजन ऑफ वर्कनुसार वेगवेगळ्या कामाच्या विभागणीमुळे योग्य प्रमाणात काम होतं. हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे. इट इज असाइन्ड टू एम्प्लॉईज ॲज पर द क्वालिटी अँड कॅपॅबिलिटी. त्या त्या कामाच्या विभागणीमुळे म्हणजेच डिव्हिजन ऑफ वर्कमुळं कर्मचाऱ्यांचं जी कोणतीही म्हणजे एम्प्लॉईजचे ॲज पर देअर क्वालिटीज अँड कॅपॅबिलिटी, त्यांचं कौशल्य आणि कुवतीनुसार त्यांना डिव्हिजन करावून द्यावं. यामुळं काय होतं, इम्प्रूव्ह द इफिशियन्सी अँड एक्सपर्टाईज ऑफ एम्प्लॉईज विच अल्टिमेट्स टर्न इन टू एक्सप्रेस्ड प्रोडक्टिव्हिटी लेवल. यामुळे कर्मचाऱ्यांचीच म्हणजे एम्प्लॉईजची काय वाटते, इफिशियन्सी कार्यक्षमता, एक्सपर्टाईज त्यांचं कौशल्य सुधारते त्यामध्ये आणि त्यामुळं काय होतं, एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी लेवल, अल्टिमेट टर्न इन टू एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी लेवल. त्यामुळं अपेक्षित जे कोणतेही प्रोडक्टिव्हिटी आहे याचाच अर्थ काय होईल, उत्पादनाची क्षमता जी आहे त्यामुळे काय होईल, ती उत्पादनाची पातळी किंवा हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी साध्य करण्यास शक्य होतं. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनने फर्स्ट प्रिन्सिपल्स यासाठीचं फॉलोज करणं आवश्यक आहे. फर्स्ट नंबरचा प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, कामाची विभागणी करणे, प्रत्येक काम वेगवेगळ्या डिव्हिजन वाईज त्याला सॉर्ट आऊट करणे आणि त्यामुळे काय होईल, एम्प्लॉईजची इफिशियन्सी म्हणजे त्यांची पूर्णपणे काय वाढेल, इफिशियन्सी आणि एक्सपर्टाईजमध्ये गेनिंग होईल, त्यांची क्षमता वाढेल आणि त्यामुळे जो कोणताही एक्सपेक्टेड ऑर्गनायझेशनचा जो कोणताही गोल आहे तो अचीव करण्यास त्यांना मदत होईल. यामुळे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क हे फर्स्ट प्रिन्सिपल फॉलो करणं गरजेचं आहे. आता सेकंड नंबरचं प्रिन्सिपल ऑफ ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता ॲथॉरिटी प्रिन्सिपल्स तत्व कोणते, ॲथॉरिटी अधिकार, रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, अधिकार व जबाबदारीचं तत्व ज्याला म्हणण्यात येईल. याचा अर्थ ॲथॉरिटी इज द राईट टू टेक डिसिजन. ॲथॉरिटी भेटला म्हणजे अधिकार भेटला. अधिकारांतर्गत काय होतं, व्यवस्थापकाला म्हणजे जो कोणताही मॅनेजरियल आहे त्याला काय मिळतं, निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ॲथॉराइज्ड पर्सन्सला आपल्या पाहतो घरामध्ये सुद्धा आपण कुठलंही वर्किंग करायचं असेल तर आपण काय म्हणतो, घरातील पर्सन ॲथॉराइज्ड पर्सन आपले वडिलाचा फादर असतात, त्यांनीच टेकिंग अ डिसिजन घेऊ शकत असतात आपल्याबद्दल. त्याच पद्धतीनं जो कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा असेल, जो कोणताही मॅनेजरियल पर्सन आहे त्याच्याकडे जर अथॉरिटी असेल तर तो त्यानुसार वर्किंग करत असतो. म्हणजेच अथॉरिटी इज द राईट टू टेक अ डिसिजन. व्यवस्थापकालाच म्हणजेच मॅनेजरला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. इट इज नेसेसरी टू गेट थिंग्स डन अप्रॉक्सिमेटली फॉर सबऑर्डिनेट्स. अथॉरिटी ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटी. हाताखालच्याच म्हणजे जे कोणतेही त्यांच्याकडे वर्किंग करणारे रिमेनिंग पर्सन आहेत त्या लोकांकडून योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असते. अधिकार हे कायम याचाच अर्थ अथॉरिटी ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटीज. अथॉरिटी याचाच अर्थ अधिकार हे कशासोबत ऑलवेज येत असतात, अधिकार हे कायम जबाबदारीसोबत येतात.
अधिकार आले, या अधिकार आला याचाच अर्थ काय झालं, त्याच्यासोबत जबाबदारीसुद्धा आलीच त्याची काम करण्यासाठीच. इफ द मॅनेजर इज गिवन द अथॉरिटी टू कंप्लीट अ टास्क within given time, he should be held responsible if he does not complete the work is given time. जर व्यवस्थापकाला म्हणजेच याचाच अर्थ मॅनेजरला एखादे काम गिवन द अथॉरिटी टू कम्प्लीट टास्क विदिन अ गिवन टाईम, वेळेत पूर्ण करण्याचे अधिकार दिले असतील तर ही शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल इफ ही डज नॉट कम्प्लीट द वर्क इन अ गिवन टाईम. जर मॅनेजरला एखादे काम ठराविक वेळात पूर्ण करण्याचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास काय होईल, ही शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल इफ ही डज नॉट कम्प्लीट द वर्क इन गिवन टाईम. त्या दिलेल्या टाईममध्ये पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. कोणाला? मॅनेजरला. इफ मॅनेजरला जबाबदार धरण्यात यावे. मॅनेजर शुड हॅव अ प्रॉपर अथॉरिटी to take managerial decision on his own in respect to the goal. काय करावे? ध्येय म्हणजे ज्याचा अर्थ जो कोणताही गोल आहे, जे ऑब्जेक्टिव्ह आहे, जे उद्देश आहे, याचं प्राप्त करण्यासाठी काही निर्णय टू टेक मॅनेजरियल डिसिजन, निर्णय हे स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचे अधिकार कोणाला आहेत? मॅनेजरला असावेत. मॅनेजर शुड हॅव अ प्रॉपर अथॉरिटी. मॅनेजरला निर्णय घेण्यासाठी टेकिंग अ मॅनेजरियल डिसिजन हिज ओन रिस्पेक्ट टू द गोल. ते जे बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, उद्देश आहेत, हेतू आहेत, ते साध्य करण्यासाठी मॅनेजरला काय करण्यात यावी? टेकिंग अ डिसिजन घेण्याचं, निर्णय घेण्यासाठीचे काय असावे? पूर्णपणे अधिकार त्या मॅनेजरला असावेत. यामुळे त्या मॅनेजरकडे, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनच्या मॅनेजरकडे ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असणं गरजेचं आहे. त्यामुळं हा सेकंड प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले. प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार व जबाबदारीचे तत्व. त्यानंतर थर्ड नंबर, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. प्रिन्सिपल्स ऑफ डिसिप्लिन, शिस्तीचं तत्व ज्याला म्हणतो आपण. डिसिप्लिन मेंटेन करणं आवश्यक आहे. फर्स्ट नंबर आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, कामाची विभागणी करून वर्किंग करून घेणे, हे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील फर्स्ट प्रिन्सिपल फॉलोज करणे आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार व जबाबदारीचे निर्णय त्या बिझनेसरियल मॅनेजरला देणे, प्रोव्हाइड करणे, तर योग्य प्रमाणात आपला बिझनेसेसचे गोल अचीव करू शकतो. त्यानंतर थर्ड नंबर आहे प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, जी डिसिप्लिन शिस्तीचं तत्व ज्याला असं म्हणण्यात येतं. आता हे सर्व काही अकॉर्डिंग टू हेनरी फेयल यांच्या मतानुसार काय सांगण्यात आलेलं आहे? डिसिप्लिन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग इन द ऑर्गनायझेशन. हेनरी फेयल यांच्या मतानुसार कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काय आहे? शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डिसिप्लिन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग इन द ऑर्गनायझेशन. तर हे बिझनेसेसमध्ये तर इम्पॉर्टन्सच आहेत, पण आपल्या सार्वजनिक जीवनातसुद्धा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतानासुद्धा, स्टुडंट्समध्ये किंवा अदरवाईज कोणताही पर्सन असेल तर त्या पर्सनला काय असणं? डिसिप्लिन असणं आवश्यकच आहे. म्हणजे शिस्तीत वागणं, शिस्तीत राहणंसुद्धा त्या ठिकाणी गरजेचंच आहे. त्याच पद्धतीनं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा अकॉर्डिंग टू हेनरी फेयल, डिसिप्लिन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग इन द ऑर्गनायझेशन. फेयल यांच्या मते संघटनेमध्ये म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये शिस्त असणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळं काय होईल? एम्प्लॉई मस्ट ओबे अँड रिस्पेक्ट द रूल्स दॅट गव्हर्न द ऑर्गनायझेशन.
यामुळे काय होईल, कर्मचारी जो कोणताही एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे, हे आहे मस्ट ओबे, आदर करणे, ओबे OBEY, आदर केला पाहिजे. रिस्पेक्ट म्हणजेच त्यांचं पालन करणे, आदर करणे हे केलं गेलं पाहिजे. एम्प्लॉईनी, कर्मचाऱ्यांनी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तो कामं करतो त्या ठिकाणचे जे कोणतेही गव्हर्न द ऑर्गनायझेशन रूल्स, जे कोणतेही त्या ठिकाणचे नियम आहेत त्यांचं ओबे अँड रिस्पेक्ट म्हणजेच आदर आणि त्यांचं पालन करणं कर्मचाऱ्यांनी केलं गेलं पाहिजे. डिसिप्लिन हेल्प्स टू अचीव द गोल्स इन द ऑर्गनायझेशन. शिस्त, डिसिप्लिनमुळं काय होते, संघटनेचे म्हणजेच ऑर्गनायझेशनचे अचीव द गोल्स इन द ऑर्गनायझेशन, संघटनाचे सर्व काही उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. गुड डिसिप्लिन इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लीडरशिप. यामुळे काय होते, चांगल्या शिस्तीमुळे, डिसिप्लिनमुळे काय होते, गुड लीडरशिपचा म्हणजे गुड डिसिप्लिन इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लीडरशिप. एका योग्य अशा चांगल्या शिस्तीमुळे काय होईल, प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे. त्यामुळे देअर मस्ट बी अ क्लिअर अंडरस्टँडिंग बिटवीन द मॅनेजमेंट and workers regarding the organization rules. Basis discipline should be observed at all level of management. म्हणजेच ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉई यांच्यामुळे या संघटनेच्या नियमाबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे त्यांच्या रूल्सबद्दल. आणि बेसिस डिसिप्लिन शुड बी ऑब्झर्व ॲट ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. जी मूळ डिसिप्लिन आहे, बेसिस ऑफ म्हणजेच मूळ शिस्त ज्याला आपण म्हणतो, ती व्यवस्थापनाचंच म्हणजे मॅनेजमेंटच्या सर्व स्तरात पाळली गेली पाहिजे. ऑब्झर्व ॲट ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, सर्व मॅनेजमेंटनी योग्य स्तरामध्ये त्यांची काय गेली पाहिजे, ते शिस्त म्हणजे डिसिप्लिन फॉलो करणं आवश्यक आहे. सर्वांनीच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील ऑल मॅनेजरियलनी लेवलवरतीच्या पर्सननी ते डिसिप्लिन मेंटेन करणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरचा प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, सेकंड नंबर प्रिन्सिपल ऑफ ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, थर्ड नंबर प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, असे एकूण आपण 3 त्या ठिकाणी प्रिन्सिपल्स पाहिले. 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटपैकी हेनरी फ्युअलच्या नेक्स्ट प्रिन्सिपल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. टोटल हेनरी फ्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंटपैकी एकूण आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, प्रिन्सिपल ऑफ ॲथॉरिटी ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, प्रिन्सिपल्स ऑफ डिसिप्लिन असे एकूण टुडे आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 प्रिन्सिपल्स पाहिले. रिमेनिंग प्रिन्सिपल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू.